नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री ॲग्री स्टॉक योजनेअंतर्गत तुम्ही जरी CSP सेंटरवर जाऊन तुमचं फार्मर ID बनवण्यासाठी रजिस्ट्रेशन केलं असेल आणि तुम्हाला आता चेक करायचं आहे की तुमचं फार्मर ID हे आलेलं आहे की नाही, तर ते तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकतात याची प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आपण अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो। मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकारने ॲग्री स्टॉक म्हणजेच फार्मर ID रजिस्ट्रेशन हे सुरू केलेले, ज्यात तुम्हाला सर्व लँड डिटेल्स ही ॲड करायची आणि तुम्हाला एक फार्मर ID मिळणार आहे। जशा पद्धतीने आधार कार्ड आहे तशा पद्धतीने हे फार्मर ID असणार आहे। हा फार्मर IDचा उपयोग तुम्हाला भविष्यात केंद्र सरकार किंवा राज्य सरकार ज्या शेतकऱ्यांसाठी योजना घेऊन येईल, तर त्यासाठी तुम्हाला आता जसं आपल्याला प्रत्येक स्कीमसाठी आधार कार्ड गरजेचं असतं, तसंच जे शेतीविषयक योजना असतील तर त्यांच्यासाठी ही फार्मर ID अत्यंत गरजेचं राहील। मित्रांनो त्यासाठी तुम्ही जवळच्या जे CSP सेंटर असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल तर त्याच्यावर जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता। मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन जायचे, ज्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल, त्यानंतर तुमचा 7/12 उतारा घेऊन जायचं आहे। मित्रांनो एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला फार्मर ID बनवण्यासाठी लागणार आहेत। तुम्ही फार्मर IDचं रजिस्ट्रेशन केलं तर तुम्ही 10 ते 15 दिवसानंतर तुमचं स्टेटस चेक करू शकतात। तर कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकतात तुमचं फार्मर ID हे आलेलं आहे की नाही, तर चला तर जाणून घेऊया। तर ही महाराष्ट्र सरकारची ऑफिशियल वेबसाईट आहे, जी की ॲग्री स्टॉकची ऑफिशियल वेबसाईट केंद्र सरकारने प्रत्येक स्टेट वाईज वेबसाईट या दिलेल्या आहेत। तर महाराष्ट्राची ही वेबसाईट आहे। या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली फार्मर IDच्या वेबसाईटवर येऊ शकतात। इथं आल्यानंतर तुम्हाला इथं वरती 3 ऑप्शन दिसतील, ज्यात तुम्हाला डॅशबोर्ड, लॉग इन विथ CSC आणि चेक युअर एनरोलमेंट स्टेटस, तर या एनरोलमेंट स्टेटस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा एनरोलमेंट ID किंवा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करायला गेले असतील तर तुम्हाला CSP सेंटरवाल्यांनी एक प्रिंट दिली असेल रजिस्ट्रेशनची, तर तिथे तुमचा एनरोलमेंट ID असेल किंवा तुम्हाला जे टेक्स्ट मेसेजनी तुम्हाला एनरोलमेंट ID हा तुमचा मेसेज बॉक्समध्ये आला असेल आणि तुमच्याकडे जरी एनरोलमेंट ID नसेल तर तुम्ही आधार कार्ड नंबर वापरून चेक करू शकता। इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। मित्रांनो बघा इथे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला चेक असा ऑप्शन दिसेल। चेक या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। चेक या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचं जो डाटा आहे तो व्हेरीफाय होणार आहे। मित्रांनो बघा माझा डाटा हा व्हेरीफाय होतोय, तर डाटा हा व्हेरीफाय काही मिनिटे किंवा काही सेकंड लागू शकतात, त्यासाठी तुम्ही वेट करू शकतात, कारण सर्व्हरचा ही प्रॉब्लेम या वेबसाईटला चालू झालेला आहे। मित्रांनो चेक या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा बाजूला दिसेल एनरोलमेंट नॉट डन, म्हणजे तुमचं एनरोलमेंट रजिस्ट्रेशन हे झालेलं नाही असा ऑप्शन दिसेल। आणि चेक केल्यानंतर तुमच्यासमोर खाली तुमचं जो एनरोलमेंट नंबर वगैरे सगळी डिटेल्स दिसली, तर समजून घ्यायचं की तुमचं जे फार्मर ID ते जनरेट झालेलं आहे। तुम्ही तुमच्या CSP सेंटरमध्ये जाऊन ते फार्मर IDची प्रिंट काढून घेऊ शकता। मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही ॲग्री स्टॉक योजनेअंतर्गत जरी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्ही चेक एनरोलमेंट स्टेटस वापरून हा पर्याय वापरून तुम्ही तुमचं फार्मर ID रजिस्ट्रेशनचं स्टेटस चेक करू शकतात की तुमचं फार्मर ID बनलेलं आहे की नाही, त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे की नाही। मित्रांनो हा जो व्हिडिओ असेल तो जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील